नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायलीला तोंडावर पाडू पाहणाऱ्या प्रियाचा आता स्वतःचा गेम ओव्हर होणार आणि प्रिया स्वतःच तोंडावरती पडणार। आता नेमकं काय काय कसं घडतं हे सगळं काही जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आता आपण इथे पाहतोय की रंगपंचमीचा सण आहे। रंगपंचमीसाठी आता सगळ्यांनीच पांढरे कपडे घातलेले आहेत। सगळेजण छान तयार वगैरे होऊन खाली आलेले आहेत रंग खेळण्यासाठी। सायली आणि अर्जुन तर खूपच जास्त सुंदर दिसत आहेत आणि अर्जुन आता मस्तपैकी त्याच्या कमरेला छान ओढणी गुंडाळतो बांधतो आणि आता अर्जुन त्याच्या मित्रमंडळींबरोबर डान्स करत असतो। तोपर्यंत सायली सुद्धा आता बाहेर येते। सायली बाहेर आल्यावर मग लगेच अर्जुन हा सायलीला सुद्धा नाचायला त्याच्या जवळ खेचतो। मग सायली ही लाजत असते। सायली अर्जुनला म्हणत असते, अहो हे काय करताय, सगळेजण बघतायत आपल्याकडे, सरका तुम्ही माझ्यापासून दूर। अर्जुन म्हणत असतो की कोणी बघत नाही बायको, आणि बघत असेल कोणीही तर बघू दे, काय फरक पडतो, मी माझ्याच बायको बरोबर नाचतोय ना। त्याबरोबर आता हे सगळं काही प्रिया बघत असते आणि हे सगळं बघून प्रियाला ना खूपच जास्त राग येत असतो। प्रियाला असं वाटत असतं की इकडे ही सायली प्रत्येक वेळी अर्जुन बरोबर रोमांस कसं काय करू शकते, प्रत्येक वेळी माझं वाईट चिंतून या सायलीला कसं काय आनंद मिळतो। त्या प्रतिमाला त्या अर्ध्या मेंदूला रक्त दिलं नसतं तर काय ती मेली नसती, पण तरीही सगळीकडे पुढे पुढे करायची सवय या सायलीची जात नाही आणि त्यामुळे या सायलीने त्या अर्ध्या मेंदूला रक्त दिलं। हिने रक्त दिलं ना, त्यामुळेच मला घरातल्यांची एवढी बोलणी खावी लागली सगळ्यांनी मला, मी कशी बेजबाबदार नालायक आहे, मी किती आगाव आहे हे दाखवून दिलं। सायली तुझ्यामुळे मला बोलणी ऐकून घ्यावी लागलीत ना, मग आता बघ मी काय करते ते। नाही, जर तुला लोकांची बोलणी खायला लावली ना तर माझं सुद्धा नाव प्रिया नाही। सायली जर मला एक गोष्ट सांग, तू भांग प्यायलीस आणि त्याने तुला नशा झाली आणि नशेमध्ये तू वाटेल तसं बडबडलीस तर मग आता प्रिया तिच्या हातामध्ये एक पावडरची पुडी असते, ती पुडी भांगच्या एका ग्लासामध्ये टाकते आणि आता ती ठरवते की आता हे ग्लास सायलीला प्यायला द्यायचं आणि आता सायलीला त्याची नशा होईल। मग आता तिथे 6 ग्लास असतात, एकूण प्रिया 6 ग्लास भांग भरते आणि त्यातल्या एका ग्लासामध्ये आता ती नशेची पावडर मिसळते आणि त्यानंतर आता तिकडे अर्जुन येतो। अर्जुन 5 ग्लास घेऊन जातो आणि प्रियाला म्हणतो, तन्वी 1 ग्लास तुझ्यासाठी ठेवले, तू घे आता। प्रिया म्हणते ठीक आहे ठीक आहे, थक्यू हे ग्लास सायलीला देहा। अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे। प्रिया आता अर्जुन वरतीच नजर रोखून ठेवते, अर्जुन बरोबर तेच ग्लास सायलीला देतोय का नाही, तिने सांगितलेलं हे ती बघत असते। प्रिया आता देवाकडे प्रार्थना करत असते की देवा प्लीज प्लीज प्लीज, मी जे ग्लास ठरवले ते ग्लासच अर्जुनने सायलीला दिलं पाहिजे, कारण त्यामध्येच औषध आहे। जर ते प्यायली सायली तर आणि तरच फक्त सायलीला नशा चढेल आणि मला हव्य ते सगळं घडेल। पण मग आता अर्जुन हा सायलीला ते ग्लास देतो आणि सायली आता त्या ग्लासातली भांग पिते सुद्धा। पण आता सायलीना भांग पिताना बघून प्रियाला आनंद होतो, असुरी आनंद होतो। ती विचार करते, आता सायली एकदा काही भांग प्यायली की सायली वेड्यासारखी बडबडेल, मला मजा बघायची आहे। मजा बघण्यासाठी आता प्रिया तिथे जो अर्जुनने ठेवलेला ग्लास असतो तो प्यायला घेते आणि आता तो ग्लास पित असताना आता प्रियाला हळूहळू नशा चढू लागते। आता पूर्ण ग्लास संपवते आणि बघता बघता आता प्रियाला पूर्ण नशा चढते आणि आता प्रियाला पूर्ण नशा चढल्यावर मग मात्र आता प्रिया ही ते ग्लास जोरात खाली आपटते। आता प्रियाने ग्लास खाली आपटल्यावर सगळेजण प्रियाकडे बघू लागतात तर प्रिया आता वेड्यासारखी विचित्र नाचू लागते। आता प्रिया इतकी विचित्र नाचत असते, अश्विन तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो। अश्विनला लाज वाटत असते, तो म्हणत असतो, तन्वी तुझं काय चाललंय, तन्वी थांब, काय मूर्खपणा चाललाय हा, तन्वी प्लीज थांब, वेळासारखा वागू नकोस। तन्वी पण प्रिया थांबत नसते, उलट आता ती नाचता नाचता बडबडत असते,
अर्जुन काय समजतो स्वतःला? तो असेल हुशार वकील, पण त्याच्यापेक्षाही हुशार मी आहे. त्या दिवशी माझा पाठलाग करत आला होता. काय पाठलाग करत? तो माझा पाठलाग करणार. तो माझा पाठलाग करणार. मी दाखवतो त्याला मी कोण आहे ते. मी दाखवतो त्याला मी कोण आहे ते. त्याबरोबर आता अश्विन म्हणतो, तू कोण आहेस? काय दाखवणार आहेस तू? अर्जुन दादाला काय बोलायचं तुला? त्याबरोबर मग ती म्हणते, मी कोण आहे? कोण आहे? कोण आहे? मी हा मी तो नाही. मी ती आहे. मी ती आहे. अश्विन म्हणतो, तू ती आहेस. ते सगळ्यांना माहिती आहे नवी. तू आतमध्ये चल. प्रिया म्हणते, अर्जुन माझा पाठलाग करत आला होता. त्याला वाटलं होतं की तो खूप हुशार, पण त्याच्यापेक्षा हुशार मी आहे. मी त्या वकिलाला खोटं सांगितलं. मग त्या वकिलाने अर्जुनला पण खोटं सांगितलं. अर्जुन निघून गेल्यावर मी परत जाऊन खरं सांगितलं. आता काय खरं काय खोटं? प्रियाने कुठल्या वकिलाला काय सांगितले? अश्विनला काहीच माहीत नसतं. अश्विनला आता प्रियाचा राग येऊ लागतो आणि तो आता म्हणू लागतो, बाद झालं तन्वी, खूप विचित्रपणा वागून झालाय तुझ्या. आता बाद झालं. काय ठरवलेस का तू? सुभेदारांच्या सगळ्या अब्रूला ढाब्यावर बसवायचं म्हणून चल माझ्याबरोबर. आणि मग तो आता प्रियाच्या हाताला घट्ट धरतो आणि आतमध्ये चल तन्वी, आतमध्ये मध्ये चल असं म्हणत असतो. पण प्रिया ऐकतच नसते. शेवटी अश्विनचा नाईलाज होतो. अश्विन प्रियाला एक खणखणून मुस्काटात लगावून देतो आणि म्हणतो, आता तरी आलीयस का भानावर, की आणखीन एक देव तुला ठेवून? चल लवकर माझ्याबरोबर आतमध्ये. आणि मग तो प्रियाला हाताला खेचत खेचत आतमध्ये घेऊन येतो. आणताना सोबत तो बडबडत असतो, काय मूर्खपणा आहे हा. जर तुला झेपत नाही तर तुला भांग प्यायची गरजच काय होती? दुसऱ्या बाजूला मसाले दूध होतं. मसाले दूध का नाही प्यायलीस तू? नवी काय गरज होती तुला भांग प्यायची? काग नशा केलीस तू? तुला कितीदा सांगितले नसते? खेळ नको करत जाऊस. पण नाही, तुला माझं ऐकूच येत नाही ना? असं बडबडत बडबडत अश्विन प्रियाला रूममध्ये घेऊन येतो. आणि आता रूममध्ये आल्यावर तो प्रियाला म्हणतो, तन्वी झोपून घे. प्रिया ऐकत नसते. नाही, मला झोपायचं नाही, मला रंग खेळायचे आहेत असं ती म्हणत असते. अश्विन तिला म्हणतो, गुपचूपपणे झोप. काही रंग वगैरे खेळायला जायचं नाहीये, साधा तू झोप. तू प्रिया ऐकत नसते. मग अश्विन म्हणतो, तू अशी नाही ऐकणार. मग तो तिला बेडवरती धरून आणून बसवतो, ढकलतोच बेडवरती आणि तिच्या अंगावरती पांघरून घालतो आणि तिला म्हणतो, तन्वी जर इकडनं उठलीस ना तर याद राख, माझ्या इतकं वाईट माणूस तू अख्ख्या जगात पाहिलं नशील. गुपचूप झोप झाली तेवढी शोभा पुरे झाली. तुला माहिती आहे बाहेर किती मोठी आणि किती महत्वाचे लोक आलीत. अन्नपूर्णा ट्रस्टचे ट्रस्टी आहे आपण आणि बाहेर आपले वर्कर एम्प्लॉयज सगळे आलेले असताना त्यांच्या समोर तू हा असा धिंगाणा केलास, तमाशा केलास. झोप गुपचूप. आणि मग तो तिला झोपवतो. त्याबरोबर इकडे आता सायली ही लगेचच नोटीस करते की प्रिया जे काही वागली आहे त्यामुळे सगळ्यांचाच मूड खराब झालाय. सगळे जण टेन्शनमध्ये आहेत. मग आता लगेच सायली ही म्हणायला लागते, अहो मी काय म्हणते, जाऊ देत ना, जे झालं ते झालं. आणि मग ती सगळ्यांना सुद्धा म्हणते, माझ्याकडे लक्ष द्या प्लीज, ऐका, जे झालं ते झालं. तन्वी जे काही बडबडली ते सगळं तुम्ही सगळ्यांनी विसरून जा. मेची ती चुकून भांग प्यायली असावी आणि म्हणून तिच्याकडून हे सगळं झालं. ती जे काही बडबडली ते चुकून अल्लडपणा झाला असं समजा आणि तुम्ही सगळ्यांनी ते सगळं विसरून पुन्हा एकदा रंग खेळायला सुरुवात करा. एखाद्या छोट्याच चुकीमुळे आपण आपली होळी काच खराब करायची. आता सायली सगळ्यांना अगदी व्यवस्थित समजून सांगते आणि त्यानंतर सगळेजण आनंदाने रंग खेळायला तयार होतात. आता उलट सायलीला सगळ्यांनी नाव ठेवण्याऐवजी किती व्यवस्थित पद्धतीने सायलीने तन्वीची चूक पोटात घातली आणि सगळं व्यवस्थित सावरून घेतलं म्हणून सगळ्यांना सायलीच कौतुक वाटतं. सायली म्हणत असते, प्रिया चुकून तर भांग प्यायलेली नसणार हे नक्की, कारण भांग प्यायली असती जरी ती तरी सुद्धा ती बडबडली नसती. ते सगळं ती बडबडली. प्रिया भांग कशी प्यायली हा प्रश्न सायलीच्या मनात फिरत असतो. तर तोपर्यंत आता प्रियाचा फोन वाजतो. अश्विन प्रिया झोपलेली असते त्यामुळे तिचा फोन उचलतो आणि बोलतो, हा हॅलो बोला.
आता हा त्याच वकिलांचा फोन असतो ज्या वकिलांकडे प्रिया नागराजची केस द्यायला गेली होती. तर समोरची व्यक्ती म्हणत असते, नमस्कार, मी ॲडव्होकेट बोलतोय आणि नागराज किल्लेदारांच्या केस संबंधित तन्वी सुभेदार येऊन मला भेटल्या होत्या आणि त्यांचं असं म्हणणं आहे की नागराज किल्लेदारांना मी बेल मिळवून द्यावी, पण मॅडमने मला पूर्ण माहिती प्रोव्हाइड केलेली नाहीये. जोपर्यंत मला केसच्या सर्व डिटेल्स व्यवस्थित मिळत नाही तोपर्यंत मी काहीही काम प्रोसीड करू शकत नाही. त्याबरोबर अश्विनला आता समोरून व्यक्ती विचारते, सर काय झालं, तुम्ही काही बोलत का नाहीत? अश्विन म्हणतो, मॅडम सध्या महत्त्वाच्या कामात आहेत, तुम्ही नंतर थोड्या वेळाने फोन करा. मग समोरची व्यक्ती हो चालेल सर म्हणत फोन कट करते. आता मात्र अश्विन समोर प्रियाचा खरा चेहरा येतो. अश्विनला समजत याचा अर्थ तन्वी ही नागराज काकाला बेल मिळवून देण्याचा प्रयत्न करती, पण तन्वीला काय गरज आहे नागराज काकाला बेल मिळवून देण्याची? नागराज काकामुळे केवढं मोठं नुकसान झालंय. तन्वीला आपल्या जन्मदात्या आई वडिलांपासून जवळपास 20-22 वर्ष दूर राहावं लागलं. अनाथ म्हणून तिला लहानाचं मोठं व्हावं लागलं. शिक्षण, खाणं पिणं प्रत्येक गोष्टीचे हाल भोगावे लागले. मग एवढं सगळं नागराज काकामुळे झालेलं असतानाही तन्वीला नागराज काकाला का सोडवायचे? कशासाठी? ज्या माणसामुळे आपल्याला एवढा त्रास झालाय, आपल्या कुटुंबाला त्रास झालाय, आपल्या आई वडिलांना त्रास झालाय, आपलं कुटुंब उद्ध्वस्त झालं, त्या माणसाला सोडवण्यामागे नक्की तन्वीचा काय हेतू असेल? का करायचं असेल हे सगळं तन्वीला? कशासाठी? तन्वी नागराज काकाला सोडवायला त्या वकील साहेबांना भेटली असेल आणि हे सगळं दादाला माहिती असेल का की हे सगळं तन्वी दादापासून लपून करत असेल, जिथे तिने मला तिच्या स्वतःच्या नव्याला सांगितलेलं नाहीये. याचा अर्थ एकच होतो की हे सगळं काही दादाला सुद्धा माहीत नसणारच आहे. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे मात्र प्रिया वेड्यासारखं बडबडत असते. अर्जुनला काय वाटतं, तो खूप हुशार आहे का नाही? तो असेल हुशार, तो खूप हुशार असेल, तो असेल खूप मोठा वकील वगैरे, पण मी सुद्धा प्रिया आहे. प्रिया नावाची प्रिया मधुकर मला हरवणं शक्य नाहीये. त्या अर्जुनला काय वाटलं होतं? अर्जुनला वाटलं होतं की तो वकील साहेबांच्याकडे जाताना माझा पाठलाग करेल आणि मग त्याला सगळं सत्य समजेल आणि मग तो हुशारीने माझा प्लॅन फ्लॉप करेल. पण नाही. अर्जुन, अरे तू ज्या शाळेत शिकतोयस की नाही, मी त्या शाळेची मुख्याध्यापिका आहे. हे पाठलाग करणं, एकमेकाला फॉलो करणं, पुरावे गोळा करणं, या सर्व गोष्टी तू चांगल्या मार्गाने करतोस, पण याच सर्व गोष्टी वाकड्या पर्यायाने कशा करायच्या हे माझ्या इतकं चांगलं कोणालाच जमत नाही. तुला काय वाटलं होतं? तू मला एक्सपोज करशील, तू माझा प्लन फ्लॉप करशील? नाही रे नाही, तू मला कधीच पकडू शकणार नाहीयस. अर्जुन, मी काय आहे हे तुला माहीत नाहीये. अर्जुन, ती सायली पण स्वतःला खूप शहाणी समजते. मला मोलकरीण बनवली, माझी नोकराणीन केली, माझ्याकडं घरातली सगळी काम करून घेतात, मला अगदी कामवाल्यांप्रमाणे राबवतात, माझी किंमत कोणालाच नाही वगैरे. प्रिया आता बडबडत असते. तर इकडे आता सायली ही सगळ्यांचे रंग वगैरे खेळून झाल्यानंतर, तर मग आता सगळी लोक वगैरे निघून गेल्यावर सगळ्या घरातल्यांना छान पुरणपोळी वाढते. पुरणपोळी खाऊन सगळ्यांचं मन तृप्त होतं. सगळे जण सायलीच तोंड भरून कौतुक वगैरे करतात. त्यानंतर मग सायली आणि अर्जुन हे दोघंजण वरती रूममध्ये आलेले असतात. अर्जुन वरती रूममध्ये सुद्धा सायलीच्या पुरणपोळ्यांचं खूप जास्त कौतुक करत असतो. तो म्हणत असतो, बायको खरंच तू एक नंबर चविष्ट टेस्टी पुरणपोळ्या बनवल्या होत्यास. तुझ्यासारख्या पुरणपोळ्यांना अख्ख्या जगात कोणाला जमणार नाही. खरं तर रंगपंचमीच्या दिवशी हे पोटभर धुळवड खेळायची आणि त्यानंतर बायकोच्या हातच्या मस्त गरम गरम घोंघमीत पुरणपोळ्या खायच्या, यापेक्षा दुसरं कुठलं स्वर्ग सुख नाही. तर दुसऱ्या बाजूला इकडे हे सगळं काही बघून अश्विनला मात्र वाईट वाटत असतं. अश्विन विचार करत असतो, एका बाजूला सायली वहिनी जी अर्जुन दादाच्या प्रत्येक बारीक मोठ्या गोष्टीवरती लक्ष देते, जी अर्जुन दादाची एवढी काळजी करते, जे अर्जुन दादाला त्याच या कामात सुद्धा मदत करते,
आणि एका बाजूला तन्वी, जिला माझ्या असण्या नसण्यासुद्धा फरक पडत नाही, कामामध्ये मदत करण्याचं तर दूरच राहिलं, मला अजून कॉफी कशी आवडते हे सुद्धा तिला माहीत नाही. जवळपास आमच्या लग्नाला आता वर्ष होत आलं, पण तरीही तन्वी मात्र अजून आहे तशीच आहे. पूर्वी मला वाटायचं तन्वी अल्लडपणाने वागते, तन्वीच्या मनात वाईट काही नसतं, तन्वीच मन निर्मळ आहे, साफ आहे. पण आता तर मला शंका यायला लागली, कारण ज्या मुलीला स्वतःच्या आई वडिलांच्या जीवावर उठलेल्या माणसाची मदत करावीशी वाटते ना, त्या मुलीची नक्की काय पात्रता असू शकते हे आपल्याला कळू शकतं. पण नेमकं तन्वीला नागराज काकाला का सोडवायचं असेल? नागराज काकाला सोडवण्यामागे तन्वीचा काय मोटिव्ह असेल? तन्वी हे सगळं कशासाठी करत असेल? तन्वीशी बोलायला हो, या सर्व विषयावर. पण जरी मी तन्वीशी बोलायला गेलो तरी थोडीच ना, तन्वी मला सगळं खरं सांगणार आहे नेहमीप्रमाणे. तन्वी माझ्याबरोबर खोटच बोलणार आहे. तन्वीला माझ्याशी खोट बोलल्याशिवाय जमत नाही असा विचार आता तो करत असतो. तो इकडे ठरवतो की नाही, आता काहीही झालं तरी या सर्व गोष्टींचा पाठलाग करायचा. तन्वी नेमका नागराज काकाला सोडवण्यासाठी का एवढे प्रयत्न करते हे मला कळायलाच हो. आणि काहीही झालं तरी मी तन्वीला असं कुठलंही चुकीचं काम करू देणार नाहीये. मी नाही तिला नागराज काकाला सोडवून देणार असं अश्विन ठरवतो. तर दुसऱ्या बाजूला आता सायलीला सुद्धा प्रश्न पडलेला असतो की नेमकी प्रिया भांग प्यायली कशी, प्रिया का भांग प्यायली असेल? मग आता सायली ही अर्जुन जवळ बोलता बोलता बोलत असते, अहो मला एक गोष्ट कळत नाही, म्हणजे बघा ना, सध्या प्रिया सगळ्यांच्या गुडबुकमध्ये येण्याचा प्रयत्न करते. सध्या प्रिया सगळ्यांबरोबर गोड गोड आणि चांगलं बोलण्याचा प्रयत्न करते, सगळ्यांना आपलंच करण्याचा प्रयत्न करते. अर्जुन म्हणतो ते सगळं नाटक आहे. बायको सायली म्हणते, अहो ते तर मला सुद्धा माहिती आहे की ते सगळं नाटक आहे, म्हणून पण नाटक म्हणून का होई ना, पण प्रिया चांगलं वागते तर खरं ना. मग जर एवढं सगळं असताना प्रियात भांग का प्यायली असेल? नाही म्हणजे तिला सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहायचं होतं आणि तिलाही गोष्ट चांगली माहिती आहे, भांग प्यायल्यानंतर नशा होते. मग नशा होणार आपल्याला, आपण नको ते बरणार हे माहीत असताना सुद्धा प्रिया का बर भांग प्यायली असेल? त्यावर अर्जुन म्हणतो, तुला का वाटत ती भांग प्यायली असेल? तुला असं का वाटत नाही तिला भांग कोणीतरी पाजलीही असेल? सायली म्हणते, तिला कोणीतरी भांग पाजली असेल म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? त्यावर अर्जुन म्हणतो, हे बघ बायको, तन्वी सरळ मुलगी नाही आहे. तन्वी काहीतरी फालतूगिरी करणार, सण खराब करण्याचा प्रयत्न करणार, हे सगळं मला अगदी व्यवस्थित माहीत होतं. त्यामुळे मी तन्वीवरती बारीक लक्ष ठेव होतो आणि तन्वीवरती मी लक्ष ठेवून असतानाच मला असं कळलं की तन्वी 6 भांग्याचे ग्लास भरते. मी तन्वीवरती बारीक लक्ष ठेवून बघत होतो ती काय करते. तिने काय केलं, तिने 6व्या ग्लासामध्ये ना काहीतरी पावडर मिसळली आणि नंतर तिने ती ग्लास बदलली आणि ते जे काहीतरी पावडर मिसळलेलं ग्लास होतं ते तिने मला तुला द्यायला सांगितलं. मग मला कळून चुकलं की नक्कीच हिची काहीतरी म्हणजे चुकीची वृत्ती सुरू आहे, हिला काहीतरी विचित्र वाईट करायचे. मग मी काय केलं, तिने ज्या ह्याच्यामध्ये पावडर मिसळली होती भांगेमध्ये, ते भांग्याचा ग्लास मी तिलाच तिथेच ठेवलं आणि दुसरी ग्लास घेऊन मी निघून आलो. आणि ती माझ्यावरती लक्ष ठेवून आहे ही गोष्ट मला माहीत होती, म्हणून तिच्या समोर का होई ना ती जे ग्लास मळाली होती मी तेच ग्लास तुझ्या हातात दिलं. तू त्या ग्लासतल भांग यायलीस, तू त्या ग्लासातल भांग प्यायल्यानंतर आता तू वेड्यासारखं बडबडणार, तू काहीतरी तमाशा करणार असं प्रियाला वाटलं. ती तमाशा बघता बघता भांग प्यायला घ्यायचं असा विचार करून तिने भांग प्यायला घेतलं. पण तिला हे माहीत नव्हतं की मी भांगाचे ग्लास आधीच बदलले. तिला वाटत होतं की नशा ज्या भांगाने होणार आहे ते भांग तूच पिणार आहेस, पण ते भांग तीच प्यायली. त्याबरोबर मग आता सायली म्हणते, अहो तुम्ही हे सगळं कशासाठी केलंत, काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? अर्जुन म्हणतो, काय मिळालं म्हणजे? अगं ती प्रिया काहीतरी चुकीचं करायला जात होती. सायली म्हणते, अहो पण मग
तुम्ही ते भांग्याच ग्लास फेकून द्यायचं होत ना. तुम्ही त्या प्रियाला ते भांग पाजलत, त्यामुळे बघितलंत ना काय झालं. तिने किती तमाशा केला खाली अहो. तिने तमाशा केला. आपल्या अन्नपूर्ण ट्रस्टमधली माणस वगैरे तिथे आली होती. आपलंच नाव खराब झालं. काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? अर्जुन म्हणतो, बायको नाव खराब झालं वगैरे मला सगळं मान्य आहे, पण जर प्रियाला आपण तेव्हा चाळा घातला नसताना तर प्रियाची हिंमत वाढत गेली असती आणि तिने पुन्हा तसं काहीतरी केलं असतं. आता जेव्हा उद्या तिला व्यवस्थित जाग येईल, शुद्ध येईल, घरातले सगळे तिला जरा ओरडतील, जेव्हा तिला 4 शब्द सुनावतील पूर्ण आजी, तिला टोमणे मारेल मम्मा, तिला दोष देईल डॅड, तिच्यावरती रागवतील ना, तेव्हाच तिला अक्कल येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अश्विनला सुद्धा समजायला हो ना, त्याची बायको काय लायकीची आहे ते त्याबरोबर. मग मात्र सायली गप्प बसते आणि अर्जुन म्हणतो, आणि एक गोष्ट नोटीस केलीस का तू? प्रिया जेव्हा बडबडत होती तेव्हा त्यात ती काय बडबडत होती? मी मुद्दाम वकिलाजवळ खोट बोलले, मी मुद्दाम वकिलाला खरं नाही सांगितलं. याचा अर्थ त्या दिवशी तिच्या कुठल्याही पुण्याच्या मैत्रिणीची डिवोर्स केस वगैरे डिस्कस करायला ती वकील साहेबांकडे गेली नव्हती, तर ती नागराज साठीच वकिलाकडे गेली होती. म्हणजे प्रिया नागराजला वकील मिळवून देण्यासाठी खटपट करतीये. कदाचित ही गोष्ट सुद्धा अश्विनला माहीत नसणार आहे. आपल्याला ही गोष्ट सुद्धा त्याच्या लक्षात आणून द्यायला हवी. त्यावर सायली म्हणते, हो, हे आपल्या फायद्याच ठरेल. म्हणजे कमीत कमी अश्विन भाऊजी समोर प्रियाचा आणखीन एक चेहरा उघडा पडेल. त्यावर अर्जुन म्हणतो, हो, मी एक काम करतो, मी याच अश्विन बरोबर या विषयावर बोलून घेतो. आता सायली, अर्जुनला ही गोष्ट माहीत नाहीये की वकिलाचा फोन आला होता आणि अश्विनचा त्याच्याबरोबर बोलणं झाले. सायली, अर्जुनला हेच वाटते की आपणच उद्या अश्विनचे डोळे उघडणार आहोत. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.